वार्ता ते गोरक्ष पाहुणी म्हणायची का वेगे निघाले ना तरी मग मच्छिद्रा ते गाठला मग श्री गुरुचा गजवणी हात लगबगे चालला गोरक्षात पाहुला पाहुली दोलावलं तो आरंभळे किलोतळा पालथा घालून पर्वत अदृश्य झाले तिन्ही नाथ मग किलोतळा मस्तक मैपर्यंत आपली तसे ते गमा गाई समान जरी मज दावन म्हणंतन तरी मज भाष्य द्यावी ऐसे बोलता महिला केली शोषून हास्य कल्याणावी मग करतळ भाष्य देऊन संतुष्ट केले सुनेते यावरी बोले की थोडा नवनाथांचा मंत्र होईल 11 वेळा. गोलक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग कानिफ मचिंद्र राध्या चौरंगी रेवाण कबर्त्री सौद्या भूम्यांब भुवर्णमनाथ सिद्धा गोरक्ष जा खूप मोठा आपण एक राखी सैनिकांसाठी हा जो आपला उपक्रम आहे दिंडोरी प्रणित मार्गाचा तो इथे शेवटच्या दिवशी आपण संपन्न करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. बाय द वे मी प्रितेश मिरकुडे. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की आपल्या स्वामी महाराजांच्या मठामध्ये श्री नवनाथ महाराजांचं पारायण चालू आहे. तर आजचा हा 4था दिवस असेल. तसे नेहमीप्रमाणे 6 अध्याय चालू असतात दररोज, तसे आज पण पठणसुद्धा करणार आहेत. तर आत्ता मला जॉबवरून यायला उशीर होतो, सो मी तिथे गेल्यावर अर्धे अध्याय चालू झालेले असतात. तर जसं मी तिथे गेल्यावर जसं अपडेट होता तसं मी तुम्हाला दाखवतोच. तर आत्तासुद्धा चाललो आहे मी. तर बघूया आता सध्या काय तिथे चालू आहे आणि आरती वगैरे जे काय असेल ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल. काही सूचना असतील ते सुद्धा बघायला भेटेल. सो चला जाऊया आपण स्वामी महाराजांच्या मठामध्ये. वार्ता ते गोरक्ष पाहुणी म्हणायची का वेगे निघाले ना तरी मग मच्छिद्रा ते गाठला मग श्री गुरुचा गजवणी हात लगबगे चालला गोरक्षात पाहुला पाहुली दोलावलं तो आरंभळे किलोतळा पालथा घालून पर्वत अदृश्य झाले तिन्ही नाथ मग किलोतळा मस्तक मैपर्यंत आपली तसे ते गमा गाई समान मच्छिंद्र गावी जायचे म्हणत असा तरी मग मंडप पाकशासन करू पूर्ण जरी मज दावन म्हणंतन तरी मज भाष्य द्यावी ऐसे बोलता महिला केली शोषून हास्य कल्याणावी मग करतळ भाष्य देऊन संतुष्ट केले सुनेते यावरी बोले की थोडा माते देता स्वर्ग मंडळा परी रूप पाणी असताना कोणाला ये स्थापावे हे म्हणे ऐकवचन स्वस्ति श्री भक्ति कथा समंत घोषणा किम्याग सदा परिषद पंचगुरो एक विसक्ति तो अध्याय 2 अध्याय 20 श्री कृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्ति सा 21 तो अध्याय समाप्त. श्री गुरुदेव
क्षणात होऊन म्हणे प्राणाच्या काही अज्ञानपण कोण तुम्ही कोणाचा नंद करीत रोदन त्यासाठी अहो तुमचा हिरणात नामधारी असे त्यात तो सदानारे योजने करत आयुष्यात महाराजा ऐसे बोलता गोरक्षक परिकटाला सोडी शोक आनंदात ऐसे म्हणून आक्रने ऐशे आग्रहाचा अर्थ ते पाहुण्या गोरक्षणात मग संजीवनी मंत्रापद स्मरण करिता पैसाला करी टोळीनी बसवली संजीवनी मंत्र जपे ओटी तोचे प्रति सोडीला झाला मुष्टी विनानात उठला उठलाची विनानात चित्राचे श्री नवनाथ भक्तिसार द्वाविशोषती मध्याय समाप्त सकाळीच मेसेज आलेला आहे की आपल्या सगळ्या जे सैनिक आहेत, जवान आहेत, त्यांना आपल्या या भगिनींकडनं राख्या जाणार आहेत. ते स्वतः त्यांनी निरोप पाठवलेला आहे. राख्यांबरोबर राख्या तर आम्ही घेऊच, पण मिठाई सुद्धा पाठवली तरी चालेल. आपल्याला खूप मोठा उपक्रम, कारण इथे त्या वाघमारेताई बसलेल्या नाही पारायणाला, पण त्यांचे बंधू मेजर आहेत तिथे आणि त्यांच्यापर्यंत आपण मेसेज पोचवलेला आहे खूप मोठा. आपण एक राखी सैनिकांसाठी हा जो आपला उपक्रम आहे दिंडोरी प्रणित मार्गाचा, तो इथे शेवटच्या दिवशी आपण संपन्न करणार आहोत. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आपण स्टॉलवर राख्या बुक करून घ्या. आता राख्या अवेलेबल नाही, राख्या खूप शॉर्टेज आहेत, पण बुकिंग करून घ्या. कोणाला किती पाहिजेत त्याप्रमाणे आपल्याला राख्या मिळतील. आणि तिथे बरेचसे सैनिक बंधू आहेत आपले, त्याच्यामुळे आपण ठरवायचं आहे की 1 द्यायची, 5 द्यायच्या, 10 द्यायच्या, 21 द्यायच्या, ज्याला जसं वाटेल तसं. पण सिंदूर मिशन ज्यांनी गाजवलं त्याच सैनिकांना आपल्या हातची राखी तिथे पोचणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ. घ्यायचे आहे. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यत्र श्रेयंगे तुष्टुवान् सतर्वी वैश्यमदेव हितं यदार्या. ओम स्वस्ति न इन्द्रोदश्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न स्तार्क्ष्वर्षणेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. घ्या. यजमानांनी महाराजांना तसेच नवनाथ महाराज अर्धचंद्राकृती धूप दाखवायचा आहे. श्री श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. तथाच नवनाथ महाराजाय नमः. धूपम अर्पयामि. तसेच दीप सुद्धा दाखवायचा आहे. श्री श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. तथाच नवनाथ महाराजाय नमः. दीपम दर्शयामि. घ्या. आता नैवेद्य दाखवायचा आहे. सर्वप्रथम तुळशीपत्राने सर्व नैवेद्यावरती पाणी शिंपडायचं आहे. सतेन तवर्तेन परिसिंचयामि. ते तुळशीपत्र महाराजांच्या चरणी अर्पण करायचे आहे. घ्या. परत एकदा तुळशीपत्र हातात घेऊन नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ते तुळशीपत्र महाराजांच्या चरणी अर्पण करायचे आहे. घ्या. परत एकदा तुळशीपत्र हातात घेऊन महाराजांना आणि नवनाथ महाराजांना नैवेद्य भरवायची क्रिया करायची आहे. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपनाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदनाय स्वाहा. ओम समनाय स्वाहा. ओम ब्रह्मण्यमृतत्वाय स्वाहा. ते तुळशीपत्र महाराजांच्या चरणी अर्पण करायचे आहे. घ्या. तिथे तांबण ठेवलेले आहे. 1 पळी पाणी तांबणात सोडायचे आहे. मद्यपानीयम समर्पयामि. घ्या. परत एकदा तुळशीपत्र हातात घेऊन नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचे आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ते तुळशीपत्र महाराजांच्या चरणी अर्पण करायचे आहे.
घ्या. परत एकदा तुळशीपत्र हातात घेऊन महाराजांना तसेच नवनाथ महाराजांना नैवेद्य भरवायची क्रिया करायची आहे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपराय स्वाहा, ओम प्राणाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा, ओम ब्रह्मजगतत्वाय स्वाहा. ते तुळशीपत्र महाराजांच्या चरणी अर्पण करायचे आहे. हा तिथे तामण ठेवलेले आहे. 3 पळी पाणी तामणात सोडायचे आहे. उत्तरापोषणम समर्पयामी, हस्त प्रक्षालन समर्पयामी, मुख प्रक्षालन समर्पयामी. महाराजांना आणि नवनाथ महाराजांना गंध लावायचा आहे. करोद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामी. श्री श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री गुरुदेव दत्त भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. तथाच नवनाथ महाराजाय नमः. नैवेद्यम समर्पयामी. महाराजांना मुजरा करायचा आहे. वारतीचे ताट हातात घ्यायचे आहे. श्री स्वामी समर्थ. आरती ओवाळू श्री गुरुसी, ब्रह्मा विष्णु महेशासी. विदले आत्मदान जगती, म्हणूनी श्री दत्त तुझ मनसी. ब्रह्मा रूपे जग सृजसी, विष्णू तुझी प्रतिपारसी. हर हरसी भार उतरविसी पार, देऊनी आत्मज्ञान प्रणती. किती तव स्मरणे जगतरती, आरती ओवाळू श्री गुरुसी. आरती ओवाळू श्री गुरुसी, ब्रह्मा विष्णु महेशासी. निर्गुण चित्तन वस्तुसी, आत्रि अनसूयात्मज म्हणती. लीला दाऊनी उद्धरसी, मानव देहा जरी धरसी. परिणससी देहाची संदेह, हृदय सुनही मूर्ती. जाणीव लोपली अंधमती, आरती ओवाळू श्री गुरुसी. आरती ओवाळू श्री गुरुसी, ब्रह्मा विष्णु महेशासी. जय देव दत्ता, जय देव कलियुगी अवतार नवनाथांचा. केलासे उद्धार भक्त जनांचा. दाविला मूळ मार्ग शाबरी विद्येचा. अगळा महिमान कळे स्वामी सिद्धांचा. जय देव जय श्री नवनाथा, हो स्वामी नवनाथा. भावार्थे आरती ओवाळू आरती श्री गुरुदेव दत्ता. जय देव मच्छी पासून झाले स्वामी मच्छिंद्र. गोरक्ष जन्माले गोवर भस्मात. जालेंदर उत्पत्ती यज्ञ कुंडात. कानिफ पैदास गज कर्णात. जय देव जय श्री नवनाथा, हो स्वामी नवनाथा. भावार्थे आर. जय देव आरती खाली ठेवायचे, जागेवर त्रिवार मुजरा. नमः. ओम श्री चैतन्य गोरक्षाय 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 नमः. नवनाथांचा मंत्र होईल 11 वेळा. गोलक्ष जालंधर चर्पटाक्ष, अडबंग कानिफ मचिंद्र राध्या. चौरंगी रेवाण कबर त्रिसौद्या, भूम्यांब भुवर्णमनाथ सिद्ध. गोरक्ष जालंधर चर्पटाक्ष, अडभंग कानिफ मचिंद्र राध्या. चौरंगी रेवाण कबर त्रिसौद्या, भूम्यांब भुवर्णमनाथ सिद्ध. गोरक्ष जालंधर चर्पटाक्ष, अडभंग कानिफ मचिंद्र राध्या. चौरंगी रेवाण कबर त्रिसौज्ञा, भूम्यांब भुवर्णमनाथ सिद्ध. गोरक्ष जालंधर चर्पटाक्ष, अडभंग कानिफ मचिंद्र राध्या. चौरंगी रेवाण कबर त्रिसौज्ञा, भूम्यांब भुवर्णमनाथ सिद्ध.